बोलो सीताराम राम, बोलो राजा राम राम। 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 बोलो सीताराम राम, बोलो राजा राम। मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता, अहं भारहा वागवी कोणमाता। जडो भावना रामदासी सदाती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। सद्गुरुनाथ महाराज की जय। श्रीराम समर्थ। आपली देहबुद्धी नामानं कमी होते आणि देहबुद्धीमधून आत्मबुद्धीकडे आम्ही ज्या वेळेला सरकतो तेव्हा त्या नामाचा एक विलक्षण अनुभव अंतरंगामध्ये तयार होतो. म्हणून सद्गुरूंची वाणी, सद्गुरूंचं असणारं मार्गदर्शन हे आम्हाला जाणवायला लागतं. त्यांच्या सान्निध्याच्या, त्यांच्या अस्तित्वाच्या जाणीवेचा भाग हा घट्ट होत जातो. आणि मग ती प्रचिती आल्यानंतर, तो अनुभव आल्यानंतर आमचं नामाचं प्रेम अधिक घट्ट होतं. म्हणून अधिक वेळ मी नामाला बसावं असा भाव तयार होतो. आणि मी दिलेलं नाम याला आता आवडतं आहे, तो त्याच्यासाठी वेळ काढतो आहे, हे सद्गुरूंच्या लक्षामध्ये येतं तेव्हा त्यांचा आनंद उचंबळून येतो. आणि ती भूमिका आपल्यामध्ये तयार व्हावी यासाठी ब्रह्मानंदांचा भाव महाराजांनी आमच्या समोर ठेवला. जे नाम ब्रह्मानंदांना दिलं तेच नाम त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. ब्रह्मानंद खऱ्या अर्थानं त्या ब्रह्माच्या आनंदाला अनुभवायला लागले. आम्हाला मात्र त्या अनुभवापर्यंत अजूनही जाता येत नाही. म्हणून एक गोष्ट इथे महाराजांनी मांडली की एका नामस्मरणानं ते मोठे झाले आणि आज्ञापालन त्यांनी केलं. ब्रह्मानंदांची अवस्था ही काल आपण विस्तारानं बघितलेली आहे. आपल्या गुरुपरंपरेचा सायम उपासनेतला श्लोक आपण ज्या वेळेला बघतो त्यावेळेला त्याचा शेवटचा चरण आहे, अखंड नामामृतपान तृप्तम अहम आनंदसागरम. अखंड नामानं तृप्तता व्हावी, आपण प्रसन्न व्हावं, तृप्त व्हावं, हा भाव आनंदसागरांनी आणि ब्रह्मानंदांनी प्राप्त केलेला आहे. अशा त्या गुरुपरंपरेमध्ये, अशा त्या थोर साधकांनी जे महाराजांचं नाम आपल्या जीवनामध्ये उतरवलं आणि आपल्यासमोर एक आदर्श निर्माण केला, त्या संप्रदायामधले आपण आहोत. म्हणून आपल्यामध्ये नामाचंही प्रेम यायला हवं,
नामही मी जास्त कशा रीतीनं घेऊ शकेन हाही विचार मी करायला हवा आहे आणि त्याचबरोबर आज्ञापालन करावं. माझ्या महाराजांना जे जे अपेक्षित आहे त्या चौकटीच्या बाहेर मी जाऊ नये. मग तिथे सदाचार असेल, नीती असेल, साधनेचा दृष्टिकोन असेल, अनन्य श्रद्धेचा भाव असेल, मी त्या चौकटीमध्ये राहिला. आणि म्हणून एक प्रकारानं विलक्षण अशा रीतीच्या नामामधनं, त्या नामप्रेमामधनं आपण सद्गुरूंच्या कृपेला, त्यांच्या प्रसन्नतेला प्राप्त होत असतो. कर्नाटकातली काही मंडळी गोंदवल्यामध्ये आलेली होती. परत जाताना त्यांनी महाराजांचं दर्शन घेतलं आणि त्या दर्शनाला जात असताना ते दर्शन वगैरे सगळं झाल्यानंतर त्या परत जाणाऱ्या मंडळींनी महाराजांना असं म्हटलं की आपलं दर्शन आम्हाला लवकर व्हावं. त्यावेळेला महाराज त्यांना असं म्हणाले, तुम्हाला एवढ्या लांबून वारंवार येणं इथे जमत नाही याची मला कल्पना आहे, पण आपण इथे जरी येऊ शकला नाहीत तरी आपण ब्रह्मानंदांचं दर्शन घ्या, म्हणजे माझंच दर्शन आहे. जे एक प्रकारची ब्रह्मानंदांना अत्यंत मोठेपणाचा भाव त्यांच्या सेवेमधून, त्यांच्या नामप्रेमामधून, त्यांच्या समर्पण वृत्तीमधून, त्यांच्या आज्ञापालनातून महाराजांनी निर्माण केला. नामाचं प्रेम हे या अनुषंगानं आम्हाला बघायचं आहे. म्हणून जनाबाईच्या अभंगामधला एक चरण आहे, जिव्हा लागली नामस्मरणी रीत्या मापे भरी गोणी. नामस्मरणामध्ये त्या जनाबाईची जिव्हा एवढी लागून गेलेली होती की तिचं असणारं जे गोणी होती ती गोणी ती भरत राहिली. आणि कशी दाबून एखाद्या पोत्यामध्ये आपण वस्तू भरावी, धान्य भरावं, ते दाबावं, अजून 2 भांडी बसतील असं म्हणावं, अशा रीतीनं रीत्या मापे भरी गोणी. याच्यावरचा भाव व्यक्त करत असताना महाराज असं म्हणालेले आहे की तिची गोणी म्हणजे तिचा देह. रीत्या मापे म्हणजे तिचं माप मुळातच रिकामं होतं. आमचं माप आत्ताच भरलेलं आहे, म्हणून आम्हाला ते नाम घेता येत नाही. आमचं पोत हा देह नामानं भरणं म्हणजे एक प्रकारानं तिथे सातत्यानं नामाची धार आम्हाला निर्माण करता आली पाहिजे. जिथे तुमचं माप सर्व तऱ्हेच्या विषयांच्या, विचारांच्या आणि विकारांच्या पासून पूर्णपणानं रिकामं झालेलं आहे, तेव्हाच त्या मापामध्ये धान्य भरता येईल आणि ते पोत्यामध्ये रिकामं करता येईल. जर भांडं पहिलंच भरलेलं असेल तर आम्ही त्याच्यामध्ये काही टाकण्याचा प्रयत्न केला, ते वरतून सांडून जाईल. म्हणून माझं घेतलेलं नाम मला आतमध्ये स्थिर करायचं आहे. त्या रोमरोमापर्यंत तो नामाचा भाव मला पोचवायचा आहे. यासाठी अखंड नामाची वृत्ती मला निर्माण करायची. आणि कळो वा न कळो सद्गुरूंचं स्मरण हे आमच्या त्या भूमिकेमध्ये सातत्यानं आम्हाला देता आलं पाहिजे. म्हणून नुसतं आज्ञापालन हा ब्रह्मानंदांचा दुसरा गुण म्हणूया, विशेष म्हणूया. एकही आज्ञा अशी नाही आहे की गुरूंनी सांगितलं आणि त्याच्यावरती ब्रह्मानंदांनी तर्क निर्माण केला. अत्यंत सहजतेनं ते आज्ञापालन केलेलं आहे. पंढरपूरला एक दिवस महाराज निघाले, सकाळचं सगळं पहिलं आटोपून. ब्रह्मानंदांना म्हणाले की आपणही चला. टांग्यामध्ये बसलेले आहेत महाराज
ब्रह्मानंदांनाही म्हणत आहेत की आपण इथे येऊन बसा, पण ब्रह्मानंद टांग्यात बसलेले नाहीत महाराजांच्या बाजूला, टांग्याच्या पाठोपाठ चालत आहेत. गोंदवल्यापासून पंढरपूरपर्यंत हा टांगा गेलेला आहे. ऊन आहे, रस्त्यातली खडी आहे, पण कुठेही ब्रह्मानंद काही नाही. काही वेळेला तो घोडा जास्त जोरात पळावा, यांनीही जोरात पळावा. पंढरपूरमध्ये उतरल्यानंतर महाराज थोडंसं इकडलं तिकडलं झालं आणि ब्रह्मानंदांना असं म्हणाले की बुवा, माझी एक पद्धत आहे पंढरपूरला आल्यानंतर नगर प्रदक्षिणा करावी, आज तुम्ही ती करा. ब्रह्मानंदांनी माध्यान्नाची वेळ आहे, पंढरपूरची पूर्ण नगर प्रदक्षिणा करून आलेले आहेत आणि महाराजांना भेटलेले आहेत. महाराजांनी त्यांच्या मस्तकापासून पाठीपर्यंत फक्त एक हात फिरवला. त्यानंतर ब्रह्मानंद म्हणाले भाऊसाहेबांना की महाराजांनी जो हात फिरवला त्यामध्ये गोंदवल्यापासून पंढरपूरपर्यंत चालत येणं असू दे, नाही तर पंढरपूरची नगर प्रदक्षिणा असू दे, मला कथेही श्रम झाले अशी भावनाच आली नाही. आज्ञापालनाचा भाग हा गुरूंचा आम्ही ज्या वेळेला ऐकतो, स्वीकारतो, त्यावेळेला ती साधना अधिक चांगल्या रीतीनं जाते. कारण ताऊन सुलाखून आपला शिष्य तयार झाला पाहिजे, ही भूमिका गुरुची त्या ठिकाणी असते. आणि म्हणून सद्गुरू सांगतील ते बिनतक्रार आपण स्वीकारावं, त्याच्यामध्ये विकल्प नसावा. आणि सद्गुरूंनी जे नाम दिलं त्या नामामध्ये आपण राहणं हाही आपल्या आज्ञापालनाचाच भाग आहे. तुम्ही नाम घ्या, मी तुमच्याबरोबर आहे, असं जर महाराज आम्हाला म्हणालेले आहेत तर आपलं एक प्रकारानं तुम्ही नामात राहा हे आज्ञापालन आपल्याकडून व्हायला हवं. आपोआप महाराज पुढचा मार्ग आमच्या समोर देतात आणि त्या आज्ञापालनामध्येच शरणागत भाव येतो, एक समर्पित वृत्ती येते आणि ती दुसऱ्याचं मी ऐकतो आहे म्हणून माझ्यातला मी सुद्धा अहंकाराच्या अनुषंगानं कमी होत जातो. म्हणून पुढे महाराज असं म्हणाले, तसेच माझ्या आशीर्वादाप्रमाणे तुम्ही वागलात तर काळाला देखील दूर साराल. माझ्या आशीर्वादाप्रमाणे वागाल. आज्ञापालन केलं की त्यांच्या आशीर्वादाची भावना तिथे येते आहे आणि त्यांच्या आशीर्वादाचं सामर्थ्य एवढं आहे की काळाला सुद्धा आपण बाजूला करू शकतो, काळावरती सुद्धा मात करण्याची वृत्ती आपली तिथे तयार होते. कारण सद्गुरूंचा आशीर्वाद हा एक प्रकारानं कृपा आशीर्वाद असतो. त्या आशीर्वादामध्ये प्रसंगी त्या शिव्यांमध्ये सुद्धा आपलं कल्याण व्हावं हीच भावना आहे. आणि म्हणून नित्यस्मरण प्रपंचामध्ये रामकर्ता ही निर्माण झालेली वृत्ती आणि प्रपंच नाशिवंत धर्माचाच आहे म्हणून त्याच्याविषयी मी फारशी काळजी न करणं हा भाव तुम्हाला साधनेमध्ये पुढे नेतो. म्हणून सद्गुरूंना जे जे आवडतं ते ते आपण करतो, त्यावेळेला त्यांचा आशीर्वादाचा भाव येतो. आपणही काल बोललो मी की आपल्या मुलांनी नातवंडांनी आपल्याला आवडणारं काही केलं की त्यांच्याविषयीची एक प्रेमाची आपलेपणाची भावना आपल्यामध्ये तयार होते. तोच भाव गुरुशिष्य संबंधामध्ये आहे. म्हणून सामान्यत आशीर्वाद म्हटला की एक प्रकारानं अभिष्टचिंतनाचा, शुभेच्छांचा, कल्याणाचा भाव त्यामध्ये आहे.
महाराजांच्या आशीर्वादाप्रमाणे आम्ही वागणं म्हणजेच मगाशी मी म्हटलं तसं त्यांच्या आज्ञेचं पालन करणं, त्यांना जे हवं आहे ते मी करणं आणि त्यांनी आमच्या कल्याणाचा सर्वोच्च भाव हा आमच्यामध्ये देणं. म्हणून नामात राहा आणि रामाला कर्तेपण द्या, ही महाराजांच्या आशीर्वादाच्या पाठीमागची भावना आहे. याचाच अर्थ महाराज वारंवार जे म्हणाले की तुमचा प्रपंच सोडायला मी तुम्हाला कधीही सांगत नाही, पण त्याच प्रपंचाला रामाच्या कर्तेपणाचा आणि नामाच्या स्मरणाचा भाव आम्ही देतो, त्यावेळेला तोच प्रपंच परमार्थ स्वरूप होतो. आणि म्हणून प्रपंच मुळामध्ये वाईट नाही आहे. आम्ही ज्या पद्धतीनं त्याच्यामध्ये राहतो आहोत ती आमची पद्धत काहीशी गडबड करते. अकारण स्वरूपामध्ये आसक्तीचा भाव असेल, ममत्वाचा भाव असेल, तो आमच्यामध्ये येतो आणि आम्ही त्या प्रपंचाला चिकटतो. म्हणून त्याच्यापासून दूर होताना आम्हाला कुठेतरी मनामध्ये एक वेगळी भावना तयार होते. मी ज्या काळात मुंबईमध्ये सुरुवातीच्या काळात नोकरीला होतो, त्या मरीन ड्राईव्हच्या तिथे आमचं मुख्य ऑफिस, सेंट्रल ऑफिस होतं. आता 13-14 मजल्यांची ती इमारत, वेगवेगळे विभाग त्यामध्ये. आपला माणसाचा स्वभाव कसा असतो, 5व्या मजल्यावरच्या स्टाफला जर असं म्हटलं की उद्यापासून तुझी 7व्या मजल्यावरती ट्रान्सफर झालेली आहे, तो लगेच अस्वस्थ होतो. आता मला सांगा, तो ज्या कल्याणमधनं असेल, डोंबिवलीमधनं असेल, ठाण्यामधनं असेल, रोज तिथेच येणार आहे. फक्त 5व्या मजल्याच्या ऐवजी 7व्या मजल्यावरती जायचं आहे, पण तरीही त्याची अस्वस्थता निर्माण होते. प्रपंचामध्ये आमचा हाच भाव येतो. देहाला आम्ही प्रेम करतो, देहबुद्धीनं आम्ही वावरतो आणि मग आम्हाला चढ उतार झाले, कमी जास्त झालं की अस्वस्थता येते. म्हणून आपल्याला जर ही स्वस्थता निर्माण करायची असेल तर महाराजांच्या दृष्टिकोनामधनं प्रपंचाला परमार्थाचं स्वरूप देणं म्हणजे मी नामामध्ये राहणं. आणि हा प्रपंच महाराज चालवता आहेत या भावनेनं आम्ही त्यांच्याकडे बघणं. जेव्हा जेव्हा कोणी लहान माणूस मोठ्यांना नमस्कार करतो, ज्ञानाच्या अनुषंगानं आपण कुणाला नमस्कार करतो, त्यावेळेला एक प्रकारची आशीर्वादाची भावना ही त्यांच्याकडून आपल्याला प्राप्त होत असते. सकाळीसुद्धा आपण जे अहो मंदिरवासी जनपद म्हणतो, तिथलेही शेवटचे 2 चरण बघा. दास म्हणे गुरुपुत्र, तोची होईल जीवनमुक्त, जीवनमुक्ता नाही भेद, हाची माझा आशीर्वाद. अहो मंदिरवासी जन, याचा अर्थ इथे श्रीराम मंदिरात जी 4 सेवेकरी राहतात त्यांच्यासाठीचं ते सांगणं नाही आहे. हे सुद्धा मंदिरच आहे. देह देवाचे मंदिर, आत आत्मा पांडुरंग. म्हणून त्या भगवंताचं ह्या देहामध्ये असणारं जे चैतन्यमय अस्तित्व आहे त्याच्यासाठीचा तो मार्गदर्शनाचा महाराजांचा भाव आहे. म्हणून दास म्हणे गुरुपुत्र, मला गुरुपुत्र व्हायचं आहे. आज माझी भावना काय आहे, मी शिष्य आहे, महाराजांचा मी अनुग्रह घेतलेला आहे, पण पुत्राच्या भूमिकेमध्ये मी जाणं म्हणजे एक प्रकारानं माझ्या वडिलांना काय आवडतं आणि काय नाही, त्यांना मी काय केल्याने चांगलं वाटणार आहे, आनंद वाटणार आहे, हा जसा विचार मी करतो आहे तसा मी महाराजांच्या अनुषंगानं गुरुपुत्राच्या भूमिकेमध्ये यायचं आहे. आणि ज्या वेळेला मी गुरुपुत्राच्या भूमिकेमध्ये येतो
तुमच्याला आनंद निर्माण होईल असंच मी वागतो किंवा वागण्याचा प्रयत्न करतो, या धारणेमधूनच तोची होईल जीवनमुक्त. या जीवनामधनं, या जन्ममरणाच्या फेऱ्यामधून पुनरपि जननम पुनरपि मरणम जननी जठरे शयनम. आम्हाला त्या 9 महिन्याचा गर्भवासाचं दुःख नको आहे. त्या वातावरणामध्ये, त्या घाणीमध्ये आम्हाला राहणं नको आहे. आम्हाला खऱ्या अर्थानं जर मुक्त व्हायचं असेल तर एक प्रकारानं आम्हाला त्या ठिकाणी गुरुपुत्राच्या भूमिकेमध्ये जायचं आहे. आणि जीवनमुक्त म्हणजेच माझा जन्ममरणाचा फेरा थांबणं आहे, तो सुटणं आहे. आणि हा जीवनमुक्त कसा आहे? जीवनमुक्ता नाही भेद. एकदा मी जीवनमुक्ताच्या पायरीवरती जर उभा राहत असेन किंवा त्या दृष्टीनं मी जात असेन तर माझ्यामध्ये कोणताही भेद नाही, म्हणजेच मी अद्वैताच्या पातळीवरती आलो. आपण अद्वैताच्या पातळीवरती येणं हीच जीवनमुक्ताकडेच होणारी आपली वाटचाल आहे. आणि महाराजांचा हाच खऱ्या अर्थानं आशीर्वाद आहे. आणि त्याच आशीर्वादाला अनुसरून आपला नामाचा भाव आपल्याला पक्का करता आला पाहिजे. वंदनीय गुरुदेव रानडेंनी आपल्या नामाच्या अभ्यासाबद्दल असं म्हटलेलं आहे की नामाच्या अभ्यासामध्ये मी 2 गोष्टी प्राधान्यानं केल्या. पहिली एक गोष्ट केली की आपण आता नामासाठी जगायचं हे मी पक्क ठरवून टाकलं. आपल्या जीवनाच्या, आपल्या आयुष्याच्या, प्रपंचाच्या एकूणच वातावरणामध्ये आपल्याला हे ठरवता आलं पाहिजे की मी कितीही लक्ष ह्या प्रपंचामध्ये घालायचं म्हटलं तरीही तो पूर्णत्वाला जातो असं नाही. मग जे मुळातच अपूर्ण आहे त्या अपूर्णाला पूर्ण करण्याचा खटाटोप मी किती काळ करायचा. मी अत्यंत उत्तम काम करतो आहे. गेले 35 वर्ष माझं सर्व्हिस रेकॉर्ड फार उत्तम आहे. असं असताना सुद्धा फार तर माझी मॅनेजमेंट किंवा माझे वरिष्ठ मला काय म्हणणार आहेत, अजून 2 वर्ष फक्त तुम्ही थांबा. 60व्या वर्षी माझी रिटायरमेंट असतानाही माझे वरिष्ठ मला म्हणता आहेत तुम्ही फक्त 2 वर्ष अजून आम्हाला एक्सटेन्शन आम्ही तुम्हाला देतो, नवीन माणूस तयार करा. पण ती 62 वर्ष झाल्यानंतर मात्र ते म्हणतात तुम्ही आता उद्यापासून यायची गरज नाही. लाखो कर्मचारी असलेली, कोट्यावधीची उलाढाल असलेली संस्था, उद्योग समूह तुमच्यामध्ये गुणवत्ता असतानाही आता तुमचं कार्य संपलं असं म्हणतं आणि ते बाजूला करतं. आणि तुम्ही बाजूला झाल्यानंतरही तो उद्योग समूह चालू असतो. मग माझ्या प्रपंचामध्ये मी किती वेळ थांबायचं हे मला ठरवायचं आहे. म्हणून नामासाठीच जगायचं ही भूमिका आपण एकदा स्वीकारली की आपोआप तुम्ही काही कामं स्वतःहून बाजूला करता आणि कामांना, नामाला तुम्ही प्राधान्य देता. आणि दुसरा अभ्यासली गुरुदेवांची गोष्ट होती, नोकरी आणि वाचन सांभाळून जेवढा वेळ मिळेल तेवढा नामाला लावावा. म्हणजे पहिल्या टप्प्यात मला नामासाठीच हा जन्म आहे या भावनेनं जिथे कुठे मी प्रपंचात थांबतो आहे तिथे थांबावं आणि नंतरचे 24 तासातले जेवढा वेळ मला देता येईल तो मी नामाला द्यावा. पण आत्ता मी प्रपंचामध्ये आहे, माझ्या जबाबदाऱ्या आहेत, तेव्हा नोकरी आणि वाचन सांभाळून त्याच्यासाठी जो वेळ द्यायचा आहे तो वेळ मी द्यावा आणि त्यानंतरचा जो वेळ आहे
तो वेळ मी नामाला द्यावा. बेळगावला एक साधक आहेत. स्टेट बँकेमध्ये महत्त्वाच्या पदावरती ते काम करत आहेत. पण त्यांनी असं ठरवलं की रोज मला एवढा जप करायचाच आहे. म्हणून सोमवारपासून शुक्रवारपर्यंत ते आपला होणारा रोजचा जप लिहून ठेवतात रात्री झोपण्यापूर्वी. आणि शुक्रवारी रात्री ते बघतात की कामामुळे असेल, अन्य काही कारणानं असेल, आपण जो जप ठरवलेला आहे तेवढा जप ह्या 5 दिवसात झालेला आहे का नाही. जर तो कमी झालेला असेल तर शनिवार किंवा रविवारच्या सुट्टीचा वेळ ते फक्त जपाला देतात. काही वेळेला असं होतं, बँकांची महत्त्वाची कामं आहेत, आता मार्च सुरू झाला, एप्रिलमध्ये ऑडिट येतं, काही वेळेला तेवढं होत नाही. मग ज्या रजा मी अन्य कारणासाठी घेतो आहे, महिन्याच्या शेवटी असं बघावं की अरे मी आज 2 दिवस रजा घेतली तर माझा जप जो ठरवलेला आहे तो बरोबर पूर्ण होणार आहे. 2 दिवस महिन्याच्या शेवटी रजा घ्यावी आणि केवळ जपाला द्यावं. हे त्यांचं आजही चालू आहे. म्हणजे प्रपंच नोकरी सांभाळून आम्ही नामाला प्राधान्य द्यावं हा भाव या ठिकाणी राहतो. आणि वाचन म्हणाल तर त्या वाचनामध्ये एक प्रकारानं जे माझ्या साधनेला पोषक आहे ते नाम, तो वेळ किंवा तो भाव वाचनासाठी ठेवावा. जर वारंवार वाचन करण्यानं माझ्या साधनेमध्ये विकल्प निर्माण होत असतील तर आपण वाचनही प्रसंगी कमी करावं. कारण वाचनातून शेवटी मी काय शिकतो आहे? वाचनातून मी शेवटी माझ्या नामसाधनेचाच भाव शिकण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि म्हणून नामाला वेळ देणं हा आपल्यासाठी महत्त्वाचा भाग आहे. म्हणून माझ्या आशीर्वादाप्रमाणे तुम्ही वागलात तर काळाला देखील दूर साराल. नामाला सर्वोच्च स्थान दिल्या कारणानं आपली वृत्ती हळूहळू निर्भय होत जाते. प्रपंचाकडे एका विवेकीपणानं बघणारा भाव तयार होतो. माझ्यासाठी जे अनावश्यक आहे, एक प्रकारची वैराग्य वृत्ती त्या अनुषंगानं येते, त्या गोष्टी बाजूला जातात. म्हणून महाराज पुढे म्हणाले की काळाला सुद्धा दूर सारण्याचं सामर्थ्य आपल्याला येतं आणि काळाला देखील दूर साराल मग संचिताची काय खता, असं छातीला हात लावून श्री महाराज बोलले. सद्गुरूंनी आम्हाला साधन दिलं, त्या साधनाला अनुरूप आपण अभ्यास करत राहिलो, नामसाधनेत आपण राहिलो, त्यामधून त्यांचा आशीर्वाद आला आणि त्या आशीर्वादामध्ये आपल्याला असा एक भाव आला, एक भूमिका आपल्यामध्ये आली की काळाला देखील दूर आम्ही सारतो. माझ्या देशासाठी मी लढतो आहे, हा देश पारतंत्र्यातून मुक्त व्हावा ही भावना त्या क्रांतिकारकाची आहे, त्या देशभक्ताची आहे. ही भूमिका त्याच्यामध्ये पक्की झाल्या कारणामुळं त्या फासावरती जायला सुद्धा किंवा छातीवरती गोळ्या झेलायला सुद्धा तो घाबरत नाही. हे काळावरती मात करणारं सामर्थ्य तुमच्या आतल्या एका ध्येयासक्त वृत्तीमधून येतं. नामाच्याही अनुषंगानं आमची एक वृत्ती अशी तयार होते की प्रपंचातल्या घटना घडत राहिल्या तरीही त्याकडे फारसं गांभीर्यानं आम्ही बघत नाही, म्हणजे त्याचा परिणाम आपल्या साधनेवरती होईल अशा रीतीनं मनाची उलघाल होत नाही. म्हणून काळाला देखील दूर सारणारा भाव हा नामाच्या अनुषंगानं येतो. नामस्मरणामुळे
भगवंताचे म्हणा, सद्गुरूंचे म्हणा, आपण होतो. ते माझ्या बरोबर आहेत ही भावना तिथे येते आणि एक प्रकारचा निर्भयतेचा म्हणा, भयरहित अवस्थेचा म्हणा हा भाव येतो. गीतेच्या 16व्या अध्यायामध्ये दैवी संपत्तीचं वर्णन करत असताना पहिल्यांदाच शब्द, भगवंताचा पहिला शब्द आहे अभयम सत्व संशुद्धी. आम्ही भयरहित होतो. अभय आणि निर्भय म्हटलं तर आम्हाला वरवर दोन्हीचा अर्थ एकच जाणवेल. पण इथे भगवंतानं अभय शब्द जो वापरला तो अशा अर्थानं आहे अभयामध्ये आतून आणि बाहेरून तो निर्भय असतो, तो भयरहित असतो. आतून भयरहित होणं म्हणजे मनाच्या पातळीवरती एक प्रकारचा ठामपणा ज्याला म्हणतात, ती खंबीरतेची भूमिका म्हणतात. काहीही होऊ दे, मी माझ्या भूमिकेशी ठाम आहे, मी मनानं पक्का आहे, ही भूमिका अभयाच्या अनुषंगानं येते. आणि बाहेरही मला कोणाचं भय नाही आहे, कारण मी सगळ्यांशीच विश्वात्मक भावनेमधून बघतो आहे. निर्भयामध्ये काय होतं? निर्भयामध्ये आम्ही बाहेरून भय नाही, मी घाबरलेलो नाही असं दाखवतो, पण आतमध्ये कुठेतरी थोडासा भयाचा भाव असतो. अरे मी हे असं करतोय पण बरोबर आहे ना, लोक काय म्हणतील, काही वेगळं होणार नाही ना. म्हणजे एका बाजूला मी निर्भय आहे, घाबरलेलो नाही असं म्हणतो, पण आतमध्ये मात्र मी कुठेतरी असतो. म्हणून माऊलीचे अभयाच्या अनुषंगानं सांगणं आहे, तैसा कर्मा कर्माची या मोहरा, उठून दोन्ही अहंकारा, संसाराचा दरारा सांडणे येणे. कर्म आणि अकर्माच्या म्हणजेच विहित कर्माच्या अनुषंगानं आम्ही जर अहंकाराला उठू दिलं नाही, अहंकाराला निर्माण केलं नाही, कर्तेपणाचा भाव निर्माण केला नाही, तर संसाराचा दरारा सांडणे येणे. मग आम्हाला या जन्ममरणरूप संसाराचा दरारा म्हणा, त्याचं भय म्हणा, हे घालवता येतं आणि ती अभयता आमच्यामध्ये येते. पुढे माऊलीनं म्हटलेलं आहे, अथवा ऐक्य भावाचे निपैसे, दुजे मानोनी आत्माईसे, भयवार्ता देशे दवडणे जे. जर कर्म आणि अकर्माच्या अनुषंगानं कर्तेपणाची भावना मी निर्माण करू शकलो नाही, माझ्यातल्या अहंकाराला मी बाजूला करू शकलो नाही, तर ऐक्य भावाला मी स्वीकारावं. की जिथे आत्मैक्य भाव येईल, तुम्ही आणि मी दिसायला वेगळे असलो तरी तुमचं आणि माझं आत्मतत्व एकच आहे, आपण एकाच परमेश्वराचे आहोत, या भावानं आपल्यामध्ये आत्मैक्य निर्माण केलं तर त्या ठिकाणी भयाची भूमिका येत नाही. अद्वैताच्या पातळीवरती आपण राहतो. म्हणून काळाला दूर सारणे, आपण काळाला सुद्धा दूर सारू शकतो. याचा एक अर्थभाव असा होऊ शकतो, काळाला दूर सारणं म्हणजे मृत्यूवरती मात करणं किंवा मृत्यूची भीती मनातनं काढून टाकणं. मी जन्माला आलेलो आहे म्हटल्यानंतर आज नाही उद्या मला जाणं अनिवार्य आहे. मग जर माझं जाणं अनिवार्य आहे तर त्या मृत्यूचा मी फार विचार कशासाठी करावा. ती जी मृत्यूच्या अनुषंगानं माणसाच्या मनामध्ये निर्माण होणारी जी भीती आहे, ती भीती आपण बाजूला करायची. म्हणून भाऊसाहेब केतकरांचं आजारपण ज्यावेळेला फार वाढायला लागलं
त्यावेळेला त्यांना असं विचारलं की भाऊसाहेब, आपल्याला मृत्यूची भीती वाटत नाही ना? भाऊसाहेब तिथे असं म्हणालेले आहेत, मला अजिबात भीती वाटत नाही. आत्तालाही मी महाराजांच्या जवळ आहे आणि उद्याला हा देह सोडल्यानंतरही मी महाराजांच्या जवळच राहणार आहे. मग मला मृत्यूचा विचार करायचं कारण काय? म्हणून मृत्यू हा देहाचा आहे, आत्म्याचा नाही. आत्मा माझा परमानंदाशी, नामाशी पूर्णपणानं निगडीत आहे. म्हणून मी नामामध्ये राहतो आहे. मला त्या काळाची भीती नाही, मृत्यूची भीती नाही. मी जे काही साधन करतो आहे त्या साधनातून मी महाराजांच्या सन्निध आहे. म्हणून उद्याला या देहाचा मृत्यू झाला तरीसुद्धा महाराज मला पुन्हा जर जन्म देणार असतील तर तो जिथे नाम आहे त्याच परिवारात जन्म देतील. म्हणून हा भावच भयाचा मृत्यूच्या अनुषंगानं राहत नाही. आणि दुसरा भाव काळाच्या अनुषंगानं जर विचारात घेतला तर आपण भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ या काळाच्या परिभाषेमध्ये असतो. भूतकाळाच्या अनुषंगानं म्हणाल तर जे काही घडून गेलेलं आहे त्याची अनावश्यक काळजी आपण अनेक वेळेला करतो. अरे ते तसं का घडलं, मी का बरं त्यावेळेला असं बोललो. वस्तुतः ते सगळं निघून गेलेलं असतं, पाणी वाहून गेलेलं असतं, तरीही आम्ही गेलेल्या घटनांवरती विचार करत राहतो. म्हणून भूताचा भाग काळजीशी निगडीत राहतो, भविष्याचा भाग चिंतेशी निगडीत होतो. उद्या काय होणार याचा सतत विचार जर आम्ही करत राहिलो तर त्या चिंतामधून काहीच घडत नाही. चिंतेचं चिंतन घडतं पण उत्तर सापडत नाही. मग ज्याचं उत्तर सापडत नाही त्याची फार चिंता करण्याचंही कारण नाही. म्हणून महाराज म्हणाले, भूतकाळाचा दरवाजा बंद ठेवा, भविष्याचा उघडू नका, आत्ताला असलेला वर्तमान नामाच्या आनंदात घालवा. आम्ही आत्ताचा वर्तमान अनुभवावा. आपल्या प्रत्येकाची अवस्था ही आहे की मागचं आणि पुढचं या दोघांच्या मध्ये आत्ताचा वर्तमानही आम्ही अशांत करतो आणि इथेच आपल्या प्रत्येकाचे प्रॉब्लेम निर्माण होतात. म्हणून नामानं मी रामाला करते पण द्यावं, ती भूमिका माझ्यामध्ये घ्यावी. जे घडून गेलेलं आहे, गंगेला पाणी मिळालं या भावनेनं त्याचा विसर्ग निर्माण करावा. उद्याला जे घडणार आहे ते महाराजांच्या रामरायाच्या इच्छेनं घडेल आणि ते माझ्या अकल्याणाचं करणार नाहीत या श्रद्धेनंच मी उद्याचाही विचार फार करू नये. आज माझ्या समोर आलं ते मी स्वीकारलं, त्याच्यामधून मला जे जे काही करणं शक्य आहे त्याचा विचार मी करावा. महाराजांच्याच बोधकथेमधली बोधकथा आहे. एक मुलगा अत्यंत गरीब होता. रस्त्यावरच्या दिव्याखाली बसावं आणि अभ्यास करावा. 4 घरी वार लावून जेवणं ज्याला आपण त्या काळामध्ये होतं ती म्हणत होतो त्या पद्धतीनं तो जेवण करत असा. त्याचे परिश्रम, अभ्यास यातून तो चांगला परीक्षांमध्ये उत्तीर्ण होत गेला. त्याला नोकरी चांगली लागली, विवाह वगैरे सगळं झालं. एका सत्पुरुषाची त्याची भेट झाली. त्या सत्पुरुषाने सहज बोलता बोलताना त्याला असं म्हटलं, ज्या भगवंतानं तुला हे आता परिश्रमामधनं चांगले दिवस आणले त्या भगवंताला तू विसरू नकोस. हा म्हणाला, मी त्याच्या स्मरणात जरूर राहीन. काही काळ निघून गेला. हा रिटायर्ड होत आला आणि परिवारामधली 4 मुलं. हा त्या साधूकडे परत आला आणि म्हणाला, आता माझी नोकरी थांबलेली आहे, मी रिटायर झालेलो आहे. चांगली गोष्ट आहे,
आता तुला देवासाठी जास्त वेळ मिळेल. हा म्हणतो की नाही, 4 मुलं आहेत, त्यांच्यासाठी मला काहीतरी सोय करायला हवी आहे. तू काय सोय करणार आहेस? काही नाही, माझ्याकडे आत्ता 5-25 हजार आहेत. अजून त्याच्यामध्ये काहीतरी 10-15 हजाराची भर घालतो आणि 4ही मुलांना समानतेनं वाटून देतो. म्हणजे मग मला काळजी नाही. साधू म्हणाला, तुझा पूर्व आयुष्य विचारात घे. तू 4 घरी जाऊन जेवत होतास, दिव्याच्या खाली बसून तू अभ्यास करत होतास आणि तरीही तुझं जीवन चालू राहिलं आणि तू रिटायरमेंटपर्यंत आलास. हे कोणी केलं रे? हे जर त्या परमेश्वरानं केलं असेल तर तो परमेश्वर तुझ्या 4 मुलांचा विचार करणार नाही का? कशासाठी त्यांची काळजी करत बसतोस? म्हणून आपल्याकडे म्हटलेलं आहे, ज्यानं चोच दिली त्यानं चाऱ्याची व्यवस्था केलेली आहे. आम्हाला वाटतं, अरे याच्यासाठी मी काय करू, त्याच्यासाठी काय करू, हा लक्षच देत नाही, याचं अभ्यासात लक्ष नाही, याचं कामामध्ये लक्ष नाही. प्रत्येक जण जर त्याचं प्रारब्ध घेऊन आलेला आहे, तो भगवंतही त्याला त्याच अनुषंगानं देत असतो. आणि म्हणून वर्तमानाला आम्ही स्वीकारावं आणि त्या वर्तमानामध्ये नामाचा भाव ठेवला की आपोआप आम्हाला काळाचा विचार राहत नाही. मग संचिताची काय कथा, असं महाराज छातीला हात लावून बोलले. छातीला हात लावून बोलणं म्हणजे ठामपणानं बोलणं, निश्चयात्मक स्वरूपाच्या पातळीवरचं असणारं बोलणं. संचित कुठून येतं? प्रारब्ध, संचित आणि क्रियमाण हे 3 शब्द आपण अनेक वेळेला ऐकतो. आत्ताला मी काम करतो आहे, हे माझं क्रियमाण आहे. त्या महिनाभर मी ज्या वेळेला माझं बँकेतलं काम करतो, त्या क्रियमाणामधून 31 तारीख असेल किंवा 1 तारीख असेल, तिथे जमा होणारा माझ्या खात्यावरचा पगार हे माझं संचित आहे. आणि त्या संचितामधनं महिनाभराच्या खर्चासाठी, प्रपंचासाठी मी जे काही 10-15 हजार काढत असेन ते माझं प्रारब्ध आहे. म्हणजे प्रारब्ध, संचित आणि क्रियमाण हे कर्मातून निर्माण होणं आणि निर्माण झालेल्यामधनं मी विचारात घेणं, वापरणं हा भाव आहे. म्हणजे जर कर्माशी निगडीत प्रारब्ध, संचित आणि चा भाग असेल तर कर्मच मुळात मी चांगलं करावं. कारण प्रारब्धामध्ये हा भाग आहे की मला ते समजत नाही नक्की काय आहे आणि किती आहे. म्हणून कर्माचा चांगला आणि वाईट परिणाम होतो आणि त्याच्यातून प्रारब्ध आणि संचिताची भूमिका येत असेल तर मी माझ्या देहाचा विचार करताना कर्माला चांगलं प्राधान्य द्यावं. जेवढं चांगलं कर्म मला करता येणार आहे तेवढी स्वस्थता मनाला लागते. देहही देवांनी धारण केला, संतांनीही देह धारण केला आणि आपणही देह धारण केलेला आहे. देवांच्याही जीवनामध्ये सुखदुःख आहे, संतांच्या जीवनात सुखदुःख, मान अपमान आहेत. मग माझ्या जीवनामधल्या मान अपमानांचा, सुखदुःखांचा मी किती गांभीर्यानं विचार करावा. योग वासिष्ठामध्ये वसिष्ठांनी रामाला हीच भूमिका फार विस्तारानं समजून दिलेली आणि रामाची एक भूमिका तयार केली. म्हणून सीतेला सोडणं असू दे, रावणानं पळवणं असू दे, त्या ठिकाणी राम आतून स्वस्थ आहे. समर्थ रामदासांनी सुद्धा म्हटलेलं आहे, भोग तो न घडे संचिता वाचूनी, करावे ते मनी समाधान. आपल्याला येणारा प्रत्येक भोग हा जर संचितामधून प्रारब्धाला अनुलक्षून येत असेल
तर आपण करताना, कर्म करताना आणि त्या परिस्थितीला स्वीकारताना समाधानाची भूमिका हवी. म्हणून नवीन प्रारब्ध मी निर्माण करणार नाही. जे माझ्या वाट्याला आलेलं आहे त्याच्यामधून मी त्याला निःशेष करत जाईन. नदीला पूर आलेला आहे, त्या पुरामध्ये उडी मारणं धोक्याचं आहे हे मला कळतं आहे. अशा वेळेला जर मी तिथे उडी मारली तर पुढे वाहत जाण्याचा कर्मभोग मला आहे. पण त्या परिस्थितीमध्ये मी जर स्वतःला सांभाळलं की ह्या पाण्यामध्ये आपण उडी मारणं योग्य नाही, तर माझा प्रारब्ध भोग हा मला स्वस्थ चित्त ठेवणार आहे. म्हणून कर्माचा विचार आपल्याकडे वारंवार सांगितलं गेलं की जे कर्म मी करतो आहे ते करतानाही अत्यंत उत्तम रीतीनं करावं. आणि म्हणून साने गुरुजींचं एक वचन आहे, मला कुणाच्याही मार्गामध्ये फुलं पसरता आली नाहीत तरी चालेल, पण मी काटे पसरवू नयेत. मला तुमचं चांगलं करता येत नसेल हरकत नाही, पण तुमचं वाईट मी करणार नाही एवढं चांगलं कर्म मी करावं. म्हणजे मी माझ्या वृत्तीला स्वस्थ चित्त राहतो. म्हणून प्रवचनात एका ठिकाणी महाराजांचा दृष्टांत आहे. एक मनुष्य रस्त्याने जात होता. वाटेमध्ये 10 रुपयाची नोट पडलेली होती. आता पूर्वसंस्काराप्रमाणे ती उचलावी असा एक विचार त्याच्यामध्ये येतो. पण संस्काराच्या अनुषंगानं ती नोट उचलावी का न उचलावी याचं त्याला स्वातंत्र्य आहे. म्हणून प्रारब्धानं आलेले भोग हे आम्ही भोगावेत, पण मनाची वृत्ती अशी ठेवावी की अरे ही ईश्वर इच्छा आहे, ही राम इच्छा आहे, मी त्यामध्ये फारसं गुंतू नये. म्हणून एका साधकानं महाराजांना प्रश्न केला की पूर्वकर्म आणि संचित यांच्या अनुषंगानं जर आमचं जीवन घडत असेल आणि सूत्र हलत असतील तर साधकानं प्रयत्न किती करावेत म्हणजे त्याला अपेक्षित गोष्टी घडून येतील. महाराज एवढंच म्हणाले की संचित बाजूला सारणं हे साधकाच्या साधनेवरती अवलंबून आहे. आणि जेवढी साधना तुम्ही वाढवाल तेवढी गुरुकृपा तुम्हाला प्राप्त होते आणि त्या गुरुकृपेच्या सामर्थ्यानं प्रारब्धाला निःशेष करणारा भाव तुमच्यामध्ये येतो. तुम्ही ते भोगता आणि जिथे भोगता तिथे ते संपून जातं. प्रारब्ध भोगून आम्ही संपवलं, ते शून्य केलं, तुमचा जन्ममरणाचा प्रवास थांबला. कारण नव्यानं तुम्ही कुठलंच क्रियमान केलेलं नाही, म्हणून संचित राहत नाही. आणि संचित नाही आणि असलेलं प्रारब्ध तुम्ही पूर्ण केलं, तिथे बॅलन्स बँक पासबुकामध्ये शून्य झाला. तुमच्या बँकेच्या पासबुकामध्ये जर बॅलन्स शून्य असेल, तुम्ही भले बँकेचे कितीही मोठे अधिकारी असू द्या, तो कॅशियर किंवा तो अकाउंटंट तुम्हाला 1 रुपयासुद्धा देणार नाही. जन्ममरणाचा भाग आम्हाला खंडित करायचा असेल तर त्या संचितालाची काय कथा या भूमिकेवरती आपण यावं. परचुरे शास्त्रींना महारोग झालेला होता. महाराजांच्याकडे ते आलेले आणि महाराजांना असं म्हणाले की याही अवस्थेमध्ये मला आता परमार्थ कसा साधेल. महाराज त्यांना असं म्हणाले, शास्त्री बुवा एकच गोष्ट करा, तुम्ही मौन मंदिर बना. मौन याचा अर्थ गप्प बसणं. आणि कुठलं गप्प बसणं महाराजांना अभिप्रेत होतं तर वैखरीचं गप्प बसणं त्यांना अपेक्षित होतं.
आम्ही जर वैखरीतून पुढे मध्यमा आणि पश्चंतीच्या वाणीवरती आलो तर ती वाणी मौनाची वाणी आहे. म्हणजे तुमच्या पश्चंतीपर्यंत तुमचं नाम पोचू द्या, तुम्ही आपोआप मौन मंदिर बनाल. आणि एकदा तुम्ही मौन मंदिर बनलात की तुमचं मन संकल्पशून्य होतं आणि बुद्धी विचारशून्य होते. मला महारोग झाला ही जाणीवही तुम्ही विसरून जाल देहाच्या अनुषंगानं, किंबहुना त्या देहाकडे दुर्लक्ष कराल. आणि स्फुरण रूपानं असणारी जी परावाणी तिथपर्यंत नाम सरकायला लागणं हाच शास्त्रीबुवा तुमच्यामधला परमार्थ आहे. म्हणून देहाची स्थिती आपली कोणतीही असू द्या, आम्हाला नामाचं साधन तिथे प्रतिबंध करत नाही. क्षयानं गुरुदेव रानडे अत्यंत आजारी होते. उठून बसणंसुद्धा काही वेळेला अत्यंत आवश्यक त्रासदायक व्हायचं. पण 5 मिनटं बसावं, त्या 5 मिनटामध्ये नाम घ्यावं, परत अशक्तपणामुळे आडवं व्हावं, पुन्हा 2 मिनिटांनी उठावं, पुन्हा नाम घ्यावं. देहाच्या अंगानं असेल, माझं नाम मी त्या ठिकाणी मौनाच्या पातळीवरती नेईन, व्यवहाराच्या अंगानं जाईल. म्हणून आपण सामान्य माणसं प्रारब्धाला संचिताला अनुलक्षून बऱ्याच वेळेला ज्योतिषाचा आधार घेतो, पत्रिका दाखवतो. मग तो त्यांच्या अभ्यासाप्रमाणे त्याला जे काही सांगायचं असेल ते पूजापाठ जप जाप्य सगळं सांगतो. महाराज असं म्हणाले की ग्रहांची गती ही देहापर्यंत आहे. ज्याची देहबुद्धीच संपली त्याला ग्रहांची बाधा होत नाही. आणि जो सद्गुरूंचा अंकित झाला त्याला त्याचे देहभोग हे सद्गुरू बघत असतात. तिथे ग्रहांचा विचार करायचं कारण नाही. म्हणून एकदा आम्ही महाराजांना स्वीकारल्यानंतर आणि महाराज तुम्हीच माझ्या जीवनाचे करते करविते आहात ही भावना स्वीकारल्यानंतर आपण प्रसंग कितीही बिकट असू द्या, कठीण असू द्या, आपण नामामध्ये राहावं, अकारण ज्योतिषाच्या मागे जाऊ नये. आणि आजचा काळ फार विचित्र आहे. रोज कोणीतरी एक बाबा समोर येतात आणि कुठेतरी अडकले आहेत किंवा इतरांना अडकवतात असं आम्हाला दिसतं. म्हणून खऱ्या अर्थानं शिष्याचे भोग जे आहेत ते सद्गुरूंच्या स्वाधीन आहेत. प्रसंगी ते त्यांच्याकडे ते भोग घेऊन शिष्याला मुक्त करतात, नाहीतर ते भोग शिष्याला भोगण्याचं मानसिक सामर्थ्य देतात आणि त्याही परिस्थितीमध्ये त्याचं साधन ते चालू ठेवतात. म्हणून संचिताची काय कथा हा भाव महाराजांनी आमच्यासमोर स्पष्ट केला. म्हणून प्रारब्धानं जे घडायचं ते घडेल. आपण नामाच्या आधारानं आपली वृत्ती स्थिर ठेवावी. छातीला हात लावून महाराज बोलले म्हणजे ठामपणानं त्यांनी भूमिका दिली. आणि छातीचा भाग दुसऱ्या एका अंगानं आपण असंही म्हणू शकतो की छातीवरती हात ठेवणं म्हणजेच त्या आत्मारामाला स्पर्श करून मी सांगतो ही भावना महाराजांची आहे. तुमचा माझा आत्माराम इथे आहे. त्या आत्मारामाचा हा भाव आहे की अरे तू त्या देहाचा विचार करू नको, तू माझा विचार कर, माझ्या स्मरणामध्ये राहा. आणि शेवटच्या भैरवीकडे महाराज आता वळलेले आहेत. म्हणून पुढच्या आश्वासनामध्ये महाराज म्हणाले, माझ्या माणसाने म्हातारपणाची आणि अंतकाळची
काळजी करू नये. फार महत्त्वाचा विचार आजच्या वातावरणामध्ये हा महाराजांचा समजून घेणं आणि त्याच्या अनुषंगानं आपण आपल्या जीवनाकडे बघणं हे यासाठी आहे. माणूस जन्माला ज्या वेळेला येतो त्यावेळेला जन्माला आल्यापासून जाईपर्यंत त्याच्यासमोर जीवनाचे 6 टप्पे आहेत वेदांतानं म्हणलेले. पहिला टप्पा आहे अस्थि. अस्थि म्हणजे मातेच्या गर्भामध्ये आमचं जे अस्तित्व 3-4 महिन्यामध्ये तयार होतं, प्राण तिथे येतो 4थ्या महिन्यामध्ये त्या गर्भामध्ये, ते जे आमचं अस्तित्व तो अस्थिभाव आहे. 9 महिने पूर्ण होतात त्यावेळेला जायते म्हणजे आम्ही जन्माला येतो, मातेच्या गर्भामधून आम्ही बाहेर येतो. नंतर हळूहळू आम्ही वाढत असतो. 1 वर्ष, 2रं वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, त्याला वर्धते म्हटलेलं आहे. त्यानंतरची अवस्था आहे विपरिणते, म्हणजे आमच्यामध्ये येणारं प्रौढत्व. पुढची अवस्था आहे अपक्षीयते. प्रौढत्वातनं हळूहळू आम्ही क्षीण होतो, आमची शक्ती कमी होत जाते, अशक्तपणा जाणवणं, एखाद्या इंद्रियानं काम न करणं, ते जे सुरू होतं वयाच्या 60-65 नंतर तो अपक्षीयतेचा भाग. आणि शेवटचा श्वास म्हणजे विनश्यती, आमचा येणारा मृत्यू. या 6 अवस्था गर्भावस्थेपासून शेवटच्या मृत्यूपर्यंतच्या आहेत. बाल्यावस्था, तरुणावस्था, वृद्धावस्था हा सगळा विचार याच अवस्थांना अनुलक्षून होतो. लहानपण आमचं पूर्ण खेळण्यामध्ये जातं, अभ्यास असतो, पण तरीही मी थोडा वेळ खेळतो, थोड्या वेळ करमणूक करतो, मग मी अभ्यास करतो, अशी मुलांची वृत्ती असते. पुढे आम्ही तारुण्यात येतो त्यावेळेला जोश असतो, उत्साह असतो, मीच हे करतो, माझ्यामध्ये ही धमक आहे, हा भाव तिथे येतो. आणि वृद्धत्वाकडे येत असताना आमचं इंद्रिय क्षीण होत जातं. त्या वृद्धत्वाच्या पूर्वी मात्र आमच्यामध्ये एक वेगळी धुंदी असते. मग माझं पैसा, माझं ज्ञान, समाजातला माझा मान, माझी सत्ता, माझं बोल, या सगळ्यांचा एक अहंकार येतो. पण हळूहळू ज्या वेळेला परस्वाधीनपणा येतो त्यावेळेला म्हातारपण समोर दिसायला लागल्यानंतर अरे आता माझं कसं होईल, हा प्रश्न आपल्यामध्ये वारंवार येतो. आणि जर मी आत्ता असा थकत चाललेलो आहे, माझं परस्वाधीनपण वाढतं आहे, मग आता उद्या माझं मृत्यूचा कशी परिस्थिती असेल, हा विचार आमच्या समोर येतो. तसा जर विचार केला तर मृत्यू केव्हा येईल, कुठे येईल, कसा येईल, आपण कोणीही सांगू शकत नाही. डॉक्टरांचेही अनुभव असतील वैद्यकाच्या अनुषंगाने. नाशिकला आमचे एक डॉक्टर होते, अत्यंत उत्तम अशा रीतीचे हार्ट स्पेशालिस्ट. त्यांची परिस्थिती अशी होती की त्यांच्याकडे गेलेला आणि अटॅक आलेला माणूस हा उत्तम होऊनच बाहेर पडेल. पण त्यांनी ही खंत बोलून दाखवली, ज्या वेळेला त्यांचे वडील हार्ट अटॅकने गेले ते काही करू शकले नाहीत. 40-45 वर्ष जो माणूस हजारो पेशंटचे हार्ट अटॅकमधनं त्यांना बाहेर काढतो आहे,
ते डॉक्टर आपल्या वडिलांना मात्र वाचवू शकले नाहीत. ते म्हणाले, ज्ञान कितीही असू द्या, प्रॅक्टिसनं त्यातला अनुभव कितीही भरभक्कम असू द्या, शेवटी ही वेळ त्याच्या स्वाधीन आहे. म्हणून वृद्धत्व आणि अंतकाळ या दोन्हीला अनुलक्षून एक प्रकारानं आपण भयग्रस्त होतो. म्हणून समर्थांचा जो मृत्यूचा समास आहे, तिथे समर्थांनी पूर्णपणानं ती वास्तवता आमच्या समोर ठेवलेली आहे. मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीसी सादर व्हावे. पुढच्या क्षणाला माझा मृत्यू येऊ शकतो ही जाणीव ठेवत मी त्या भगवंताचं स्मरण करणं, त्या नामामध्ये राहणं, हा भाव महत्त्वाचा आहे. भारतीय विचारवंत असू देत, पाश्चिमात्य विचारवंत असू देत, सगळ्यांनीच मृत्यूवरती अत्यंत विस्तारानं आणि सखोलतेनं चिंतन केलेलं आहे. म्हणून जग हा शब्द जो आहे तो ज म्हणजे जन्म आणि ग म्हणजे गमन. म्हणून आम्ही या विश्वाला जग म्हणतो. मी जन्माला आलेलो आहे, इथे गमन अनिवार्य आहे. आणि जे हो जाणतो तोच त्या जीवनाला खऱ्या अर्थानं बघतो. मग त्याच्यासमोर ती भीती राहत नाही. म्हणून जन्मापासून मृत्यूपर्यंतचा माझा असलेला हा प्रवास, जिथे मला समजतं आहे की आता मी नामालाच राहायला पाहिजे आहे, तिथपासून नामाला प्राधान्य देणारा भाव आपल्यामध्ये असायला हवा. कारण गर्भावस्थेमध्ये आपण भगवंताला शब्द दिलेला आहे, उदरी असता सोहम, बाहेरी येता कोहम. त्या मातेच्या गर्भामध्ये राहत असताना त्या सगळ्या घाणीनं मी इतका त्रासलेलो आहे की हे भगवंता, मला तू याच्यातून सोडव. मी तुझ्या ऋणामध्ये राहीन, तुझ्या कृतज्ञतेमध्ये राहीन, तुझ्या स्मरणामध्ये राहीन, असं आम्ही त्याला वारंवार विनवतो. पण सोहम म्हणणारा हा जीव त्या गर्भावस्थेतून जगामध्ये येतो, दृश्यामध्ये येतो आणि मी कोण म्हणून त्याचं सुरू होतं. म्हणून हे जे कवच आहे पंचमहाभूतांचं, हा जो देहबुद्धीचा विचार आहे, हा सगळा देहबुद्धीचा विचार बाजूला होणं, पंचमहाभूतांचं कवच बाजूला होणं, हा मृत्यूचा असलेला विचार आहे. म्हणून तो मृत्यू, तो अंतकाळ आपल्याला काळजीमुक्त करणारा कसा असावा, हे भाव महाराज आमच्या समोर ठेवत आहेत. म्हणून म्हातारपणाची आणि अंतकाळाची काळजी करू नका असं महाराज म्हणतात. ती काळजी कशी करायची नाही आणि अंतकाळावरती सुद्धा मात करत आपण हा जन्म कृतार्थतेकडे कसा न्यायचा याचं चिंतन आपण उद्याच्या चिंतनामध्ये बघूया. आज याच ठिकाणी वाणीला विराम देऊया. जानकी जीवन स्मरण जय जय.